कमॉन गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्व इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचं मनापासून तुमचं आज आपल्या शैक्षणिक वर्ष 2020-21मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून मी ऑनलाईन शाळेत तुमचं स्वागत करतो. बऱ्याच कालावधीनंतर आपण एकमेकांना भेटत आहोत. लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. माझी ओळख तुम्हाला करून देतो मुलांनो. आय एम सुनील पाटील सर किंवा एस एस पाटील सर. एस एस पाटील सर म्हणून तुम्ही जास्त ओळखतात मला, आणि त्यामुळे माझं पूर्ण नाव सुनील साहेबराव पाटील. यावर्षी मी इयत्ता 6वीला इंग्रजी शिकवणार आहे आणि डिव्हिजन आहे ती 6वी क सी डिव्हिजन आहे. मागच्या वर्षी तुम्ही 5वीला बरंच काही शिकला असाल. थोडंफार आपण इयत्ता 5वीची उजळणी करून घेऊया, सराव घेऊया, आणि त्यानंतर आपण इयत्ता 6वीचा इंग्रजीचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण समजून घेणार आहोत. चला तर मग, बरेच दिवस झाले तुम्ही पुस्तकांना हात लावला नसेल. आता मात्र आपल्याला प्रत्यक्षात शिकायचं आहे. सो यू शूड बी वेल प्रिपेअर्ड. तुम्ही आता तयारीत असलं पाहिजे. नाऊ लेट्स बिगिन. टेक्स्टबुक अजून आपल्या हातात नाही आहे. पुस्तक अजून आपल्या हातात नसल्यामुळे आपण व्याकरणाच्या संदर्भात, आय मीन रिगार्डिंग ग्रामर, सम ग्रामॅटिकल टॉपिक्स वी विल स्टडी दिस इयर. बिफोर ऑब्झर्विंग or before explaining our textbook, let us discuss or let us learn about some grammatical topics such as parts of speech and so on. So for the first, you should know that what is parts of speech. आता मी अंडरलाईन करतो. आता व्याकरणाचा भाग मी तुम्हाला समजून देतो आहे. बघा, मी अंडरलाईन करतो आहे आता, किंवा सर्कल करतो आहे. हे सर्कल घ्या. हे पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीचला मराठीत काय म्हणतात? शब्दांच्या जाती. शब्दांचे वेगवेगळे प्रकार असतात, जाती कार्य असतात त्यांची. शब्दांच्या वेगवेगळ्या जाती असतात. मग इथं मराठीतसुद्धा तुम्हाला समजावं म्हणून शब्दांची कार्य काय काय असतात आणि शब्दांची कार्य किती आहेत, शब्द काय करू शकतो, शब्दांचं काम काय काय असतं शब्दांचे, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता इथं म्हटलेलं आहे, नीट बघा. शब्दांची कार्य 8 असतात. किती? 8 असतात. त्या कार्यावरून शब्दांचे 8 गट पाडण्यात आलेले आहेत. बरोबर? शब्दांची कार्य किती असतात? 8 असतात. आणि ती जी कार्य असतात त्या कार्यांवरून त्या शब्दांचे 8 गट पाडण्यात आलेले आहेत. यांनाच, हा जो गट असतो, यांनाच शब्दांच्या जाती, म्हणजेच इंग्लिशमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच वी कॅन से. नॉट कॅन से बट वी से. अंडरस्टूड? तर आता या शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत? बघा, शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत तर आपण बघा, आता खाली येतो आहे. आता शब्दांच्या जाती खालीलप्रमाणे. मग शब्दाचा पहिला प्रकार जो आहे, शब्दाच्या 8 जाती आहेत एकूण, लक्षात. तर पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे नाऊन. वी कॉल इट ॲज नाऊन अँड इन इंग्लिश वी कॉल इट ॲज नाम. मराठीमध्ये नाम म्हणतो आणि इंग्रजीमध्ये त्याला नाऊन असं म्हणतात. या ठिकाणी स्पेलिंग दिलेलं आहे नाऊन. नाहीतर मी पुन्हा तुम्हाला इथे स्क्रीनवर लिहून देतो, NOUN, नाऊन. लक्षात. आता पहिला प्रकार आहे नाऊन. दुसरा प्रकार आहे शब्दांच्या 8 जातींपैकी दुसरा प्रकार आहे प्रोनाऊन. प्रोनाऊन मराठीमध्ये प्रोनाऊनला सर्वनाम असं म्हणतात. हे तर तुम्ही 5वीला कदाचित शिकला असालच, पण 6वीला तर आपण, जर 5वीला जरी शिकलात तुम्ही तरी आपण एक तुमचं रिव्हिजन व्हावं. आणि कारण हे ग्रामरचं हे बेसिक आहे. पार्ट्स ऑफ स्पीच जर आपल्याला माहीत नसल्यात, इफ वी डू नॉट नो what is parts of speech, what are parts of speech, then we cannot understand or we cannot learn
or we cannot speak English language very well. Understood? So before learning English language, everyone should know about parts of speech. अंडरस्टूड. पार्ट्स ऑफ स्पीच काय असतं हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. तर पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत? एकूण 8 जाती आहेत शब्दांच्या, बरोबर. मग पहिला प्रकार जो आहे तो आपण पाहिला नाऊन पाहिला. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे प्रोनाऊन. प्रोनाऊनला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मराठीत काय म्हणतात? सर्वनाम. PRONOUN प्रोनाऊन. आलं लक्षात? तर असं प्रोनाऊनला मराठीमध्ये सर्वनाम असं म्हणतात. मग तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हला मराठीत काय म्हणतात? विशेषण. आपण या सगळ्या 8ही जाती ज्या आहेत शब्दांच्या, या सगळ्या डिटेलमध्ये आपण अभ्यासणार आहोत एक एक असं करून, सो दॅट यू शूड अंडरस्टँड व्हेरी वेल. यू शूड अंडरस्टँड इझिली. ते तुम्हाला सहज समजायला पाहिजे. म्हणून आपण प्रत्येक जातीचा म्हणजे प्रत्येक शब्दांची जेवढ्या 8 जाती आहेत या सगळ्या 8 जातींचा आपण तपशीलवार इन डिटेल वी विल स्टडी दीज पार्ट्स ऑफ स्पीच. ओके. मग ॲडजेक्टिव्हला मराठीत म्हणतात विशेषण आणि इंग्लिशमध्ये त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात. स्पेलिंग त्याचं आहे ADJECTIVE. ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे वर्ब. लक्षात? VERB. वर्बला मराठीमध्ये क्रियापद असं म्हणतात, राईट. पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे ॲडवर्ब. ADVERB. ॲडवर्ब असं म्हणतात. आणि मराठीत ॲडवर्बला काय म्हणतात? क्रियाविशेषण अव्यय. इथे अंडरलाईन केली बघा मी, क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. पुढचा जो प्रकार आहे तो आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशनला मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. पुढचा जो प्रकार आहे तो पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत कंजंक्शन. त्याला मराठीमध्ये उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. आणि लास्ट प्रकार जो आहे तो म्हणजे इंटरजेक्शन, म्हणजे त्याला मराठीत केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात, राईट. सो दीज आर 8 टाईप्स ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच. शब्दांच्या या 8 जाती आहेत. कोणकोणत्या? व्हॉट आर दे? नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. या सगळ्या 8ही जाती तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवायचे आहेत. आता या 8 जाती आपण तर डिटेलमध्ये पाहणारच आहोत. तर आज मात्र आपण पहिला जो प्रकार आहे शब्दांच्या 8 जातींपैकी पहिला जो प्रकार आहे नाऊनचा, हा जो नाऊन होता याची आपण माहिती आता घेणार आहोत. चला मग आपण पुढे सरकूया. आता प्रत्येक प्रकार जो होता, जेवढ्या 8 जाती होत्या या नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन, या सगळ्यांचा आपण आता तपशीलवार डिटेलमध्ये अभ्यास पाहणार आहोत. नाव टुडे वी आर गोइंग टू सी द डिटेल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग नाऊन. या नाऊनविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. नाऊन मराठीत त्याला नाम असं म्हणतात. What is the definition given here about noun? The definition of noun is the word, काय नीट लक्ष द्या, the word which is used as a name, as the name of a thing, बघा, thing, person or animal, person, thing or animal is called a noun. म्हणजे सोप्या शब्दात सांगू तुम्हाला नाऊनची डेफिनेशन. नाऊन म्हणजे काय? मराठीत नाम म्हणतात. जे आपल्या डोळ्याला दिसतं, ज्या एखाद्या वस्तूला आपण स्पर्श करू शकतो, बरं का, ज्या एखाद्या वस्तूला काही नाव दिलेलं असेल, म्हणजे गावाचं नाव, ठिकाणाचं नाव, व्यक्तीचं नाव, वस्तूचं नाव, ही सगळी काय झालीत? नाम झालीत. आता नामाचे सुद्धा प्रकार आहेत, बरं का. आता जस्ट right now I am talking to you and I have my own cell phone in my hands. माझ्या हातात मोबाईल फोन आहे, सेलफोन आहे.
आता मोबाईल काय झाला? नाऊन झाला. टेबल नाऊन. चेअर इट इज अ नाऊन. गावाचं नाव घ्या, महाबळेश्वर, दिल्ली. समुद्राचं नाव घ्या, अरबी समुद्र, प्रशांत महासागर, ॲटसेट्रा, अंटार्क्टिका लँड, सो अँड सो ऑन. मग तुम्ही वस्तूंचं नाव कोणतीही वस्तू घ्या, जे आपल्या डोळ्याला दिसतं, ज्याला आपण स्पर्श करू शकतो, दॅट इज कॉल्ड नाऊन. मग आता इथे असं म्हणतात वस्तू, व्यक्ती आणि त्यांच्या यांच्या नावाला किंवा प्राणी यांच्या नावाला आपण नाऊन असं म्हणतो. मग खाली त्यांनी दिलेलं आहे की बघा, उदाहरणार्थ बॉय, स्कूल, रिवर, कंट्री, गोपाल, हॅपीनेस, क्लास. एवढे सगळे काय आहे ते? हे नाऊन आहेत सगळे. आता नाऊन, व्हॉट इज नाऊन? वी हॅव सीन इट, वी हॅव लर्न इट. नाऊन, आता नाऊनचे काही प्रकार आहेत. नाऊनचे किती प्रकार आहेत? तर मग नाऊनचे प्रकार बघा, एकूण 5 प्रकार आहेत. त्याचे त्याचे वेगवेगळ्या भागात त्याचं विभाजन आहे बघा, हे मी अंडरलाईन केली. तर आता नाऊनचा पहिला प्रकार कोणता? काइंड्स ऑफ नाऊन. नाऊनचा पहिला प्रकार आहे कॉमन नाऊन, त्याला मराठीत सामान्य नाम असं म्हणतात. मग कॉमन नाऊन म्हणजे काय? कसं ओळखायचं? जसं गावाचं नाव, ठिकाणाचं नाव, वस्तूचं नाव. बघा आता इथे दिलं आहे एक्सप्लेनेशन, एकाच गटातील वस्तूंना दिलेले सर्वसाधारण नाव. आता बघा, बॉय दिसतोय ना, बॉय आपल्याला, दॅट इज कॉमन नाऊन. रिवर कॉमन नाऊन आहे. बुक, गेम, माउंटेन, एटसेट्रा. पुढे आपण सरकूया. दुसरा प्रकार जो आहे नाऊनचा, तो म्हणजे प्रॉपर नाऊन, त्याला मराठीमध्ये विशेष नाम असं म्हणतात. मग प्रॉपर नाऊनचा प्रकार कसा ओळखायचा? व्हॉट इज अ प्रॉपर नाऊन? प्रॉपर नाऊन बघा, जे नाव ठेवलेलं असतं, एखाद्या ठिकाणाला जे नाव ठेवलेलं असतं, एखाद्या वस्तूला जे नाव दिलेलं असतं, गावाला जे नाव दिलेलं असतं, ते झालं प्रॉपर नाऊन. आता वरती आपण कॉमन नाऊनच्या वेळेस बघितलं, तिथे एखादं तरी काही नाव दिलेलं आहे का? नाही. बॉय, नुसतं बॉय. बॉय म्हणजे मुलगा. कोणता मुलगा? पण तो बॉय दिसतोय आपल्याला, पण कोणता बॉय? नाव काय त्याचं? राजू, संजू, प्रवीण, एटसेट्रा, वी डोंट नो. म्हणून ते कॉमन नाऊन आहेत. पण प्रॉपर नाऊनमध्ये विशेष नावामध्ये त्या वस्तूला, त्या गोष्टीला, त्या ठिकाणाला नाव दिलेलं असतं. जसं की गोपाल, यमुना, रामायणा, क्रिकेट, हिमालया, एटसेट्रा. ही काय झाली? ही नावं ठेवलेली आहेत, म्हणून हे प्रॉपर नाऊन असं म्हणतात. तिसरा नाऊनचा जो प्रकार आहे तो म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन, समूहवाचक. कलेक्टिव्ह म्हणजे गोळा, एकत्रित समूहाने आलेले कलेक्टिव्ह नाऊन्स, म्हणजे वस्तूंच्या समूहाचं नाव. जसं की काय तिथे बघा, क्लास. आता क्लासमध्ये अनेक जण असतात, कलेक्टिव्ह असतात ना, मुलं सगळे एकत्र असतात ना. टीममध्ये पण अनेक जण असतात, दे आर कलेक्टिव्ह. हर्ड म्हणजे कळप, प्राण्यांचा कळप असतो की नाही, एकत्रित असतात. आर्मी, सैन्यांची तुकडी असते बघा, 20-25 सैन्य, 100-200 सैनिक असतात. बंच म्हणजे किल्ल्यांचा बंच असतो बघा. आपल्याकडे की चेन असतं आणि की चेनला अनेक किल्ले असतात, दॅट इज कॉल्ड बंच. म्हणजे अनेक जण एकत्र येतात, कलेक्टिव्हली एकत्र येतात, म्हणून त्याला कलेक्टिव्ह नाऊन असं म्हणतात. तर हे झालं कलेक्टिव्ह नाऊन. आपण आता पुढचा जो नाऊनचा प्रकार आहे तो म्हणजे मटेरियल नाऊन, मराठीत त्याला पदार्थवाचक नाऊन असं म्हणतात. आता मटेरियल नाऊनमध्ये काय काय येतं? पदार्थांची नावं बघा. काय पदार्थांची नाव? काय? वॉटर पाणी, सिल्वर चांदी, गोल्ड सोने, आयर्न म्हणजे लोखंड, मिल्क दूध, एटसेट्रा. हे काय आहेत? हे पदार्थवाचक नाव आहेत, म्हणून हे ना आपण मटेरियल नाऊन असं म्हणतो. पुढचं जे आहे ते म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, मराठी त्याला भाववाचक नाऊन असं म्हणतात. मग हे भाववाचक नाऊन कसं आहे बरं बघा, आपण याची माहिती बघूया. इथे असं म्हटलेलं आहे, वस्तूंच्या गुणाचे, अवस्थेचे किंवा कृतीचे नाव. वस्तूच्या गुणाचे, एखादी वस्तू असते तिचे गुण कसे आहेत, जसं की इथं दिलेलं आहे ऑनेस्टी. ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणा. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये असलेला विशेष गुण, प्रामाणिकपणा, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. ओके. पुढचं आहे ग्रेटनेस, म्हणजे महानता. ग्रेटनेस, ती व्यक्ती कशी आहे? महान आहे. आपण म्हणतो ना, अरे एकदम महान व्यक्ती आहे ती, म्हणजे काय? दॅट पर्सन इज व्हेरी ग्रेट पर्सन. ही काय क्वालिटी झाली.
गुणवत्ता झाली. आणि पुढचं आहे पी टी म्हणजे दया. दयाळू काही असं, अरे तो खूप दयाळू आहे. किंवा पी टीचा दुसरा आता दुःख पण होतं. तर अशा प्रकारे ही शब्दांचे जाती आपण बघितल्यात. आणि त्याच्यातल्या त्यात पहिला जो प्रकार होता, जे पार्ट्स ऑफ स्पीच जे होते, नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. सो दीज आर दी वेरियस टाईप्स ऑफ, म्हणजे या शब्दांचे हे जाती आहेत एवढ्या. आणि ते 8ही जातींपैकी पहिला जो प्रकार होता नाऊनचा, तो आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. तर तुम्हाला आता मी होमवर्क म्हणून काम असं देतो आहे की तुम्ही हे जेवढेही काइंड्स ऑफ नाऊन्स आहेत, हे सगळे कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन अँड ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन, बरं का, यांची तुम्ही वेगवेगळी उदाहरणं, असाच टेबल तयार करायचा आणि वेगवेगळी उदाहरणं तुम्ही लिहायची आहेत, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल. आणि तुम्हाला त्याची सवय झाली की तुम्ही सहज नामाचे प्रकार किती आहेत आणि कोणतं नाऊन कसं ओळखायचं, याची आयडिया तुम्हाला चांगल्या प्रकारे येईल. तर मुलांनो, आपण इथं आज नाऊनचा पहिला आपला पार्ट्स ऑफ स्पीचचा पहिला प्रकार आपण बघितलेला आहे. पुढच्या तासाला आपण पुढचा प्रकार पाहणार आहोत. टिल देन, गुड बाय.